श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे जेणेकरून गुरुचरित्र पारायण कसं करायचं. तर आज मी गुरुचरित्र सप्ताहाचं पारायण जे आहे ते पारायण कसं करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कोणते नियम आहेत तुम्हाला ते पाळायचे आहेत आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला कशी करायची आहे आणि केव्हापासून स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि दत्तगुरू महाराजांचं नामस्मरण करूया. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम. तर स्वामी भक्तांनो, तर गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने करायचं आहे आणि कोणते नियम आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि गुरुचरित्राचं पारायणाची सुरुवात तर मी केलेली आहे, माझी सेवा झालेली आहे आणि मी जे सेवा करत असते त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते. चला तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, गुरुचरित्राचं पारायण करण्याची तुमची इच्छा असेल, तुम्ही खूप मोठं संकट, तुमच्यावर खूप मोठं संकट आहे किंवा तुम्ही अडीअडचणीत आहे, तुमचे काम मार्गी लागत नाही आहे, तर तुमच्या ज्या काही समस्या असतील तर तुम्ही त्या समस्या घेऊन महाराजांच्या दरबारामध्ये येणार आणि महाराजांसाठी तुम्ही सेवा जर करणार तर 100% त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी महाराज जे आहे ते मार्ग दाखवणार आहेत. म्हणून खरंच तुम्हाला गरज आहे गुरुचरित्र पारायणाची. का तर गुरुचरित्राचं पारायण करणारा व्यक्ती म्हणजे पुण्यप्राप्त मिळवत असतो, त्याला मोक्ष मिळत असतं. तुमचे कर्म वाईट झाले असतील, तुमचे वाईट प्रारब्ध तुमच्यावर असतील तर ते नष्ट करण्याची शक्ती गुरुचरित्र पारायणामध्ये आहे. तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्हाला माहिती असेल तर ओके, जर नवीन असाल तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही चुका करू नका, जेणेकरून मी ते तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी गुरुचरित्र दाखवते, माझ्याकडे कोणतं गुरुचरित्र आहे. ठीक आहे. गुरुचरित्राचं पारायण आहे, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. अजून एक दाखवते स्वामी चरित्राचं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते, हे दिंडोरी प्रणीतचं गुरुचरित्र आहे, जेणेकरून हे ग्रंथ 53 अध्याय आहेत आणि 7 दिवसामध्ये हे ग्रंथ आपल्याला पूर्ण करायचा असतो. 7 दिवसाचं पारायण आपल्याला मांडायचं असतो. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला मांडणी कशा पद्धतीने करायची आहे आणि पूजा कशी करायची आहे. जर तुम्हाला शक्य होत नसेल की बाबा गुरुचरित्र पारायण करायला तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खात असतात किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हे दिंडोरी प्रणीतचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामूर्त आहे, तुम्ही हे पठण करू शकता. हे खूप छोटा अध्याय आहे आणि याला फक्त 1.5 तास लागतो. 1 ते 21 अध्याय तुम्ही एकाच बैठकीमध्ये केला तर अतिउत्तम आहे. खूप छोटा ग्रंथ आहे हा. ठीक आहे. पण खूप प्रभावी आहे. तर जेणेकरून हे जे आहे गुरुचरित्र, तर तुम्हाला सांगते, गुरुचरित्र पारायण सुरुवात करण्याच्या पहिलं 1 दिवस तुम्हाला संकल्प करायचा असतो. संकल्प कधी करायचा? शनिवारच्या दिवशी. आणि त्याची सांगता कधी करायची? शुक्रवारच्या दिवशी. शुक्रवार आणि शनिवार जो दिवस आहे तो नरसिंह सरस्वती महाराजांचा आहे. नरसिंह सरस्वती महाराज म्हणजे दत्तगुरू महाराज, दत्तगुरू महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. ठीक आहे. तर हे पारायणाची जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर याचे नियम काय आहेत, नियम अटी काय आहेत त्या तुम्हाला मी शेअर करणार आहे. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही दिंडोरी श्री गुरुपीठ ॲपमधून मागून घेऊ शकता. तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाईला व कुत्र्याला, म्हणजे 4 कुत्र्याला आणि 1 गाईला तुम्हाला नैवेद्य द्यावं लागणार आहे. म्हणजे ती साधी पोळी असेल, चपाती असेल, चाणक्या म्हणतो आपण त्याला, त्यात तुम्हाला खाऊ घालायचं आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारायणाला बसायचं आहे. पारायणाचं जे टाईम आहे हे गुरु दिंडोरीमध्ये जर दिलेलं टायमिंग आहे तर तो 3 आहे. म्हणजे सकाळच्या 3 वाजता आणि म्हणजे 4-5 वाजेपर्यंत तुमचं पारायण होऊन जातं. खूप मोठा म्हणजे मोठा ग्रंथ आहे तो. तर सकाळी 3ला म्हणजे जसं की रात्री आपण झोपतो ना 12-1 वाजता 2 म्हणजे 3च्या दरम्यानमध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या टायमाला तुम्हाला हे पारायण करायचं आहे दिंडोरी प्रणीतने. 3 ते 4 वाजेपर्यंत, 4 नाही वाजणार, 6-7 वाजून जातील तुम्हाला. ठीक आहे. तर ती सकाळी त्याची सुरुवात सकाळी 4ला करायची आहे. 4ला म्हणजे तुम्हाला 3लाच उठावं लागणार आहे. स्नान वगैरे करून थोडासा चहा वगैरे घेऊन तुम्हाला पारायण करायला बसावं लागणार आहे. तर पारायणाची सुरुवात तर मी केलेली आहे आणि माझा आजचा पहिला दिवस होता. जेणेकरून हा जो व्हिडिओ मी बनवते ते पारायणाच्या 1 दिवस पहिलं मी बनवलेला आहे, म्हणजे सोमवारी मी बनवलेला आहे हा व्हिडिओ. तर मला शुक्रवारी किंवा शनिवारीचा वेळ नाही आहे म्हणजे पारायण करण्यासाठी, जेणेकरून मला म्हणजे मासिक धर्म येण्याचा वेळ असतो, त्याच्यासाठी मला टाईम जसा भेटेल मी त्या पद्धतीने सेवा करत असते. महाराजांना असं काही कोणता वार किंवा तोच दिवस पाहिजे नाही, तुम्ही कधीही सेवा करू शकता. पण दिंडोरी प्रणित मार्गाने जर तुम्ही सेवा करताय तर तुम्ही त्याच हिशोबाने तुम्हाला सेवा करायची आहे. तर हे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे ती सकाळी 3 वाजता वाचायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण तुम्हाला वाचन करायचं आहे. मध्ये तुम्हाला कोणाला बोलायचं नाही किंवा मध्येच उठायचं नाही. जर एखाद्या वेळेस तुम्हाला पारायण करत असताना लघवी आली असेल किंवा तुम्हाला बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही बाथरूमला जाऊन स्वच्छ हातपाय धुवून गोमूत्र असतो ना तो गोमूत्र आपल्या अंगावरती शिंपडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायण करायचं आहे. पारायण करत असताना तुमच्याकडे एक जापमाळ पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये मी टाकलेली आहे बघा ही जापमाळ तुमच्याकडे असणं खूप गरजेचे आहे. जर तुमच्याने शक्य होत असेल तर 11 माळी जप करा किंवा तुम्ही 1 माळ जप केलं तरी चालतं. हे तुळशी माळ आहे, जेणेकरून हे 108 मणे आहे त्याच्यामध्ये. तुम्ही 108 वेळेस जरी जाप केला तरी चालेल, म्हणजे 1 माळ म्हणजे 108 वेळेस. ठीक आहे. जेणेकरून मी पण एकच माळ करत असते, कधी कधी मी 5 माळी पण करत असते. पण जेवढं जास्त तुम्ही सेवा करणार ना तेवढे जास्त तुमचे कर्म चांगले होत जाणार. तर शक्यतो तुम्ही 7 करू शकता, 5 करू शकता किंवा तुम्ही एक पण जापमाळ करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जाप करायचा आहे. गायत्री मंत्र पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्या तुम्हाला एक एक वेळेस ते जाप करायचा आहे. गणपती अथर्वशीष. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे. चला, तुम्ही पारायणाला सुरुवात केली, पण त्याचे नियम काय आहेत? जर तुम्ही पारायण करताय तर पारायण करताना तुम्ही जे सात्विक भोजन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य असणार आहे. नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे जोपर्यंत पारायण होणार नाही. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही सकाळी अन्न ग्रहण करणार तेच अन्न तुम्हाला रात्रीसुद्धा ग्रहण करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ महाराजांना भोग लावायचा आहे. पारायणामध्ये तुम्ही जे खाताय तेच भोग महाराजांना लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला चटईवर झोपायचं आहे. उशाखाली तुम्हाला डोक्याखाली तुम्हाला उशी घ्यायची नाही आहे किंवा तुम्हाला गादीवर पलंगावर झोपायचं नाही आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे नियम बाळगायचे आहेत. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ब्रह्मचर्या. तर 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची आहे. ब्रह्मचर्येमध्ये कुठलंही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही असं पारायण महाराजांना करायचं आहे. जेणेकरून तुम्ही एकही चूक करू नका. तुम्ही पारायण करताय जर खरंच मनातून इच्छा असेल, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही करा, पण करायचे म्हणून करू नका. माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी. महाराजांना असं नाही जमत. आणि मेन म्हणजे जेव्हा तुम्ही पारायण करता तुमचा टाईम वेळ एकच असायला पाहिजे. रोज तुमचा टाईम चेंज झाला नाही पाहिजे. त्यानंतर तुम्ही पारायण जेव्हा करताय पण तुम्ही इतर लोकांच्या घरचं अन्न वर्ज्य करायचं आहे, म्हणजे टाळायचं आहे. जर तुमची आई बहीण वगैरे बनवत असेल ठीक आहे, घरामध्ये चालेल, पण बाहेर लोकांचा बाहेर जाऊन तुम्हाला अन्न वगैरे ग्रहण करायचं नाही आहे. जर केला तर स्वखर्चाने ठीक आहे, पण त्याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य पाहिजे. तर असे गुरुचरित्राचे नियम आहेत. ते नियम आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला काहीच नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करा, नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सेवा करू शकता. सप्ताहाचं पारायण आहे आणि याचं सांगता जे आहे म्हणजे उद्यापन ज्याला म्हणतो आपण, उद्यापन तुम्ही मठामध्ये करू शकता. खीरपुरी न्या, खिचडी न्या, काही पण तुम्ही बनवून महाराजांना भोग दाखवू शकता. आणि बाहेर मठामध्ये किंवा गोरगरिबांना सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता 8व्या दिवशी. तर ह्या पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्र पारायणचं सप्ताह या पद्धतीने पार पाडायचा आहे आणि त्याचा अनुभव नक्कीच येतो. सेवा केल्या केल्या मेवा भेटत नाही आहे.
महाराज परीक्षा पण घेतात, ठीक आहे. म्हणून सेवा केलात तर अतिउत्तम आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत तुमच्या सेवा महाराजांपर्यंत पोहोचतात. जेवढा तुम्हाला वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही महाराजांची सेवा करा आणि महाराजांकडून पुण्य प्राप्त करून घ्या, ठीक आहे. चला तर मग आता आपण श्री स्वामी चरित्र सारामूर्तविषयी सांगणार आहे. तर स्वामी भक्तांनो, तुमच्याने जे मोठं ग्रंथ आहे ते जर तुमच्याने पार नाही पडलं, आणि पहिली गोष्ट याला खंड सुद्धा पडू द्यायचा नाही आहे गुरुचरित्राला. जर तुमच्या घरामध्ये समजा सुतक पडला असेल तर ते पारायण तुम्हाला पंडिताकडून पूर्ण करून घ्यावं लागणार आहे. पण तुम्हाला वाचायचं नाही आणि त्याला अर्धवट सोडायचं नाही, का तर खूप वाईट होतं बरं का. ते तसं नाही सोडायचं आहे. खूप प्रभावी ग्रंथ आहे तो. पूर्ण पूर्ण देवदेवतांची शक्ती त्या ग्रंथामध्ये आहे. चला तर मग हे श्री स्वामी चरित्र सारामूर्त दिंडोरी प्रणीत आहे. याच्यामध्ये तुम्ही रोजचे 3 अध्याय वाचू शकता किंवा 3 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट करू शकता. रोजचे 7 अध्याय वाचून 21 अध्यायाची पोथी आहे. हे छोटीशी पोथी आहे पण खूप प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची आत्मा आहे. याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आहेत. खूप छान आहे. हा छोटासा ग्रंथ आहे. पण हे जर तुम्ही जरी केलात तरी तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे. तुम्ही ते मग एक ते 21 अध्यायाचं पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकता, 11 दिवसाचं करू शकता किंवा 21 दिवसाचं करू शकता. जर खूपच मोठं संकट आहे, कोर्ट कचेरीचं किंवा लग्न जमत नाही तर त्याच्यासाठी 108 पारायण तुम्हाला करावं लागणार आहे. पण पुढं मी तुम्हाला शेअर करत जाईल, ठीक आहे. पण आता सध्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही सप्ताहाचं जरी केलं तरी चालेल. जसं तुम्हाला नियम सांगितलेले आहेत गुरुचरित्राचे तोच नियम याला पण आहे. तुम्ही ते पार करू शकता. आणि जाप करायचा महाराजांचा सदैव आणि तारक मंत्र सुद्धा एक वेळेस म्हणायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची, दत्तगुरू महाराजांची सेवा करायची आहे. आणि खरंच मनातून सेवा करायची म्हणून करू नका. तुम्हाला जर पुण्य प्राप्त करायचं असेल, तुमचे संकट तुम्हाला दूर करायचे असेल आणि सदैव तुमच्या परिवारामध्ये सुख शांती पाहिजे असेल तर महाराजांची सेवा मनाभावातून करा. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि या व्हिडिओला मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्याकडे ऑनलाईन वर्कआउट क्लासेस असतात. जर तुमच्या घरामध्ये कोणती फॅमिली मेंबर असतील, बिमार असेल, PCODचा त्रास असेल, BP शुगरचा, थायरॉईडचा, कुठल्याही प्रकारचा जर आजार असेल तर आवर्जून तुम्ही माझ्याकडे या. माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आवर्जून तुम्ही कॉल करा. त्यातून सुद्धा तुम्हाला मुक्त करेल, का तर महाराजांचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर मी भक्ताचं चांगलंच करणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.